सध्या सगळीकडे वातावरण आहे ते म्हणजे भारत पाकिस्तान मॉक ड्रिल या सगळ्या गोष्टी आपण सगळीकडे ऐकत चाललो. एक मनात भीती देखील आहे. आज आपल्याबरोबर सयाजी सर आहेत. तर पहिलं तर खूप खूप स्वागत आहे. सगळीकडे हेच वातावरण आहे, सगळीकडे हीच चर्चा आहे. तुम्हाला भीती आहे कुठेतरी? काय वाटतं? युद्ध हे सगळं ऐकूनच थोडीशी भीती एक मनात दडपण झाल्यासारखं की अरे युद्ध आठवतं आपल्याला डायरेक्ट मग 1971 वगैरे. युद्ध कधीच होऊ नये, आता तर अजिबात होऊ नये. युद्धानं सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. युद्ध करून काय उपयोग नाही. नीट तुमच्या इंटेलिजंट जो लोक असतात त्यांनी गुन्हेगार कोण आहेत नीट शोधून काढले पाहिजेत आणि त्यांना समजावलं पाहिजे किंवा मारलं पाहिजे किंवा त्यांचा तो गुण मारला पाहिजे. अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. युद्धबिद्ध भाषा करून लोकांना घाबरवून देशातला उगाच काहीतरी नाटक करायला नाही पाहिजे. कुठेतरी इथे आपण कमी पडलो आहेत का? कारण की एवढी मोठी म्हणजे सरळ येऊन म्हणजे जिथे लोक फिरायला जायचे स्वर्ग मानला जातो अशा काश्मीरला येऊन सरळ सरळ धडधडीत मारल्या जातं. कुठे हे काय तुम्ही मीडियानं कोणाला काय प्रश्न विचारत तर काश्मीरमध्ये काय घडलं, तिथं कसं कमी पडलं आणि कसं गेलं याचं आपण कोणीच काही सांगू शकत नाही. त्या वेळची घटना होती, त्याच्या आधी काय तयारी झाली असेल काय नसेल तयार झाली हे आपल्या विचार करण्याच्या फार पलीकडचं आहे. आपण आता माणसांनी एकमेकाला नीट सांभाळलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला भडकवून लोकांना आपल्यात मारामाऱ्या करायला नको करायला पाहिजे, एवढं तरी करायला पाहिजे. कुठेतरी आपण कमी पडलो आहेत आणि राजकारणी मंडळी आपल्यामध्येच भांडणामध्ये म्हणतात ना हे आपल्या दोघांच्या भांडणात तिसरा येऊन लाभ खाऊन जात तसं कुठेतरी झालं आहे. नाही, त्याच्याबद्दल खरंच काय बोलू शकत नाही. म्हणजे सगळे आपापल्या ठिकाणी खरे असतात. सगळे ज्याला त्याला माहीत असतो की आपण किती खरे आहोत आणि किती खोटे आहोत. त्यामुळं दुसऱ्याबद्दल बोलणं तर अजिबात टाळलं पाहिजे. ह्याच्यामुळं द्वेष भावना खूप वाढली जाते आणि पैसे देऊन खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं करण्याचे जे धंदे चालले आहेत ते सगळे बंद करायला पाहिजेत. राजकारणी मंडळींबद्दल काय म्हणाल? सगळीकडेच A to Z माणसं आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली पण आहेत, जरा चांगली आहेत, जास्त चांगली आहेत, वाईट आहेत, फार वाईट आहेत, बेअक्कल आहेत. तसे राजकारणात पण तसेच आहेत. असं कुठे नाही की तुमचं ह्या क्षेत्र म्हणजे एकदम चांगलं आणि ते क्षेत्र म्हणजे वाईट असं काय नाही. काय बोलायचं काय? आपण जर ढोंगच घ्यायचं ठरलं आहे तर टोटल माणसानंच ढोंग घ्यायचं ठरलं तर काय होणार? माणसाचं वाईटच होणार ना. मग मगाशी तुम्ही म्हणालात मतदान तुम्ही केलं आहे, तुम्ही मतदान करायला तुम्ही एक तर घराच्या बाहेर पडला नाही आणि आता भोगा तुमच्या कर्माची फळं हे कुठेतरी तुमचं होतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, आपले सिस्टीममध्ये कसं होतं ना की आपण मतदान दिलं की मग त्यानं पक्ष बदलायचा का नाही, त्यांनी बोललेलं आपल्या मतदानाच्या वेळेला जे बोललं आहे ते खरं करायचं का नाही ही त्यांचे प्रश्न राहतात. आपल्या हातात काही राहत नाही ना. आपण तिथे दुबळे होऊन जातो आणि उत्तरोत्तर मतदान हा खेळ आता चांगल्या लोकांच्या हातातनं सुटला आहे. त्यामुळे देशाच्या हातातनं सुटला आहे की काय, तर प्रत्येक मतदाता जागृत झाला पाहिजे आणि चांगल्या माणसाला मत देण्याची त्याची अवकात निर्माण झाली पाहिजे. आत्ता तो अवकातीत नाही आहे, त्यामुळं तो कोणालाही मतं देतो. जाता आता काय सांगाल सगळ्या नागरिकांना जे थोडेसे घाबरून आहेत, आता उद्याचं काय प्लॅनिंग करायचं काय नाही, घराच्या बाहेर पडायचं की नाही, इथून सगळे मनात प्रश्न. नाही, मॉक ड्रिल करायला पाहिजे. आपल्याला बिल्डिंगमध्ये आग लागली तर माणसं खाली उतरत नाहीत, तसं नाही. तर ह्या गोष्टीचा आपल्याला सराव पाहिजे. अचानक प्रसंग आला तर आपण कसं वागलं पाहिजे त्यासाठी पुढे गेलं पाहिजे. तर मला असं वाटतं की मॉक ड्रिलचा अभ्यास करावा. फक्त मॉक ड्रिल हे आता परवा युद्ध झालं म्हणून ताण लागली की लगेच विहीर खांदायला घेतली असं नको व्हायला पाहिजे ना. मग महिन्यातनं एकदा सगळ्या राज्यात व्हायला पाहिजेत की नकोत. त्यामुळे हे नाटक आहे का खरेपण आहे हे सगळ्यांनी तपासून बघावं, पण मॉक ड्रिलला जावं सगळ्यांनी. कुठेतरी तुम्हाला असं कधीतरी वाटतं आता बस झालं, आता थोडंसं आपणही राजकारणात उतरून जरा सगळ्यांना चांगले धडे शिकवा? नाही, मी काही फार माणसांच्या भानगडीत पडणार नाही. मी राजकारणात आलो आहे की मला पर्यावरणासंदर्भात की झाडांच्या संदर्भात किंवा विद्यार्थ्यांच्या संदर्भात काहीतरी काम करावं असं वाटतं आणि ते आपल्या आनंदासाठी करावं असं वाटतं. त्यामुळं राजकारणी असेल, प्रशासन असेल, या सगळ्यातली चांगली लोकं घेऊन आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा असा मी त्यातनं भाग निवडला. हे म्हणजे वाईट आणि हे म्हणजे चांगलं असं न करता आपण त्यातलं चांगलं काय घेता येईल आणि आपल्याला चांगलं काय करता येईल असं प्रत्येकानं तुमच्यासारख्या माणसाची सध्या राजकारणात गरज आहे. मग असं नाही, माझ्या पद्धतीने मी करतोच आहे ना. राजकारणात मग जायचं म्हणजे काय करायचं अजून? मग सांगितलं मला करा फॉरेस्ट मिनिस्टर, मी बघा काय काम करून दाखवतो. मला द्या एखादं चांगलं फॉरेस्टचं एखादं काहीतरी गोष्ट, पर्यावरणाची एखादी गोष्ट, बघा मी कसं चांगलं काम करून दाखवतो. तुम्ही सज्ज आहात?
हा आरामशीर मी करतोच आहे ते. म्हणजे ते असलं काय नसलं काय, एक आमदार जेवढं काम करणार नाही त्याच्याकडे पैसे असतात म्हणून करतो. माझ्याकडे नसलं तरी पण मी तेवढं काम करू शकतो. सर्वसामान्य चांगली चांगली साधी माणसं खूप ग्रेट आहेत. आदिवासी माणसं असतील, गरीब माणसं असतील, हे माणसांच्यात खूप ताकद आहे. ती इथली ताकद आहे त्यांची. त्यामुळे त्या माणसांवरती आपला देश उभा आहे खरं तर.